गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बघा, हे जे ज्ञान आहे ना, हे दिल्याने वाढतं बरं का. हे ज्ञान दिल्याने वाढतं. पण तुम्ही कुणाचंही जीवन ट्रान्सफॉर्म करू शकत नाहीत. हे दोघं वाक्य कॉन्ट्राडिक्टरी आहेत. मग सर आम्ही करायचं तरी काय? हे ज्ञान दिल्याने वाढतं म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही हे ज्ञान देऊन टाकलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही कुणाचंही जीवन ट्रान्सफॉर्म करू शकत नाहीत. याच्यापैकी खरं कोणतं आहे, सत्य कोणतं आहे? तर सत्य हे आहे की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तरी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. याच्यातून टेक होम मेसेज हा घ्यायचा आहे की करता करविता आपले सद्गुरू आहेत. करते करविते आपली गुरु परंपरा आहे. त्यांना जी व्यक्ती योग्य वाटेल ती व्यक्ती बरोबर तुमच्या समोर येऊन उभी राहील आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य घटना घडत जातील आणि तिच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल. तुम्हाला एखाद्या व्यक्तीविषयी कितीही वाटलं की याच्यात बदल व्हावा, त्याच्यात बदल होऊ शकत नाही. कुणाला वाटलं पाहिजे? माझ्या सद्गुरूला वाटलं पाहिजे. आणि माझ्या सद्गुरूला केव्हा वाटेल? जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला वाटेल काय की माझ्यात ट्रान्सफॉर्मेशन व्हावं. तुम्ही सांगून कधीच कोणीच बदलणार नाही, हे नीट विषय समजून घ्या. हा विषय. आणि कुणाला बदलवण्याचा तर प्रयत्नच करू नका. कुणाला बदलवायला जाणं म्हणजे हा निव्वळ मूर्खपणा आहे. किंबहुना मी असं म्हणेल एखाद्या भिंतीवर स्वतःचं डोकं आपटणं म्हणजे एखाद्याला बदलण्याचा प्रयत्न करणं. मग तुम्ही म्हणाल सर मग हे ज्ञान देऊन उपयोग काय? कुणाला द्यायचं? हे ज्ञान तुम्ही वाटत राहा, वाटत राहा. कशासाठी? कशासाठी वाटत राहा व्यंकटेश? कशासाठी वाटत राहा? यस, व्हेरी गुड. समोरच्या मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी हे वाटू नका. हे कशासाठी वाटायचं? तुमचं वाढण्यासाठी. बास. हा मेसेज नीट समजून घेतला ना तर एक्झॅक्टली मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात येईल. आज तुम्हाला मी एक प्रयोग सांगतो. आज मी रात्री झोपताना तुम्हाला एक प्रयोग सांगतो. कराल तुम्ही? नक्की? प्रॉमिस? ओके. तर आज रात्री झोपताना एक दररोज साधारण अक्षय तू किती वाजता झोपायला जातो? 10 10:30. 10 ते 11च्या दरम्यान तू कधीतरी झोपतोस रात्री, राईट? मग झोपायला जायच्या आधी तू काय काय करतो प्रिपरेशन? मी काय नाही, सगळं अंथरूण वगैरे टाकतो आणि 12 श्वास सोडतो आणि मग झोपतो. 12 श्वास तू रोज सोडतो. विश्वशांती करता. कशासाठी? विश्वशांती. विश्वशांती करता. अशी सध्या तुझी दिनचर्या आहे. Yes. ओके. मग आता याच्या पुढचं मी तुला सांगतो. तू तुझ्या बेडवर झोपलास, तू तुझ्या बेडवर झोपलायस, 12 श्वास तू विश्वशांती करता दिलेत, राईट? Yes. आता समजा तू 10:15 वाजता बेडवर झोपलास, ओके? तर मला सांग तुला एक्झॅक्टली झोप कधी लागली? अर्धा तासाने. अर्धा तासाने म्हणजे साधारण 10:45 वाजेपर्यंत तुला झोप लागून जाते. मग झोप एक्झॅक्टली 10:45 लागते की 11:44 लागते? हे नाही सांगू शकत. विषय लक्षात आला का मला काय म्हणायचं? एक ट्रान्सफेज आहे. एका फेज मध्ये अक्षय बेडवर झोपलेला आहे, बरोबर? अक्षय झोपण्यासाठी बेडवर झोपलेला आहे. आणि एक फेज आहे की अक्षय घोरतोय, म्हणजे अक्षय झोपलेला आहे. म्हणजे दुसऱ्याला समोरच्या तू घोरतोय म्हणजे काय? दुसऱ्या व्यक्तीला कळतंय की हा झोपलेला आहे. पण तू असं पण करू शकतो, समोरच्या व्यक्तीला वाटेल अक्षय झोपलेला आहे पण अक्षय जागा आहे. अक्षय घोरत नाहीये, अक्षय घोरण्याचं नाटक करतोय, म्हणजे अक्षय पाखंडी आहे. विषय समजतोय का मी काय म्हणतोय? मला तुम्हाला काय सांगायचंय की एक फेज येते, एक क्षण येतो की एका क्षणात तुम्ही कॉन्शियस असतात आणि दुसऱ्या क्षणाला तुम्ही अनकॉन्शियस असतात. अनकॉन्शियस म्हणजे काय? मी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काय चाललेलं हे कळत नाही. तुमची बहीण आली,
तुमची बहीण निघून गेली, काहीतरी एखादं पुस्तक काढलं, ती पुस्तक वाचायला घेऊन गेली, तुम्हाला कळलंच नाही. नाही बा, अरे मी आली तिला 10:30, मला वाटलं तू जागा असशील तेव्हा. नाही नाही रे बा, मी झोपून गेलो होतो तेव्हा. विषय लक्षात येतोय का मला काय म्हणायचंय? तो जो ती जी एक स्टेज आहे की तुम्हाला आजूबाजूचं, यू आर अवेअर अबाउट युअर सराउंडिंग्स अँड यू आर ऍब्सोल्युटली स्लीप. तुम्ही यू आर ऍब्सोल्युटली अनअवेअर अबाउट युअर सराउंडिंग्स. हा जो धागा आहे, या धाग्यामध्ये तुम्ही आज रात्री प्रयोग काय करायचा? 2 + 2 4. काय म्हणायचं? 2 + 2 + 4. 2 + 2 + 4. सॉरी, 2 + 2 = 4. 2 + 2 = 4. असं म्हणत 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 झोपून जायचं. येस ऑर नो? टास्क कळलं? हे तुमचा आध्यात्मिक टास्क आहे. काय म्हणाल? 2 + 2 = 4. ओके. आता जेव्हा तुम्हाला सकाळी जाग येईल तेव्हा पहिले आठवायचं. पहिले काय आठवायचं? काय आठवलंय मला हे आठवायचं. काय आठवलंय मला? मी तुम्हाला सांगतो, 100% तुम्हाला काय आठवणार आहे? 2 + 2 = 4. हेच आठवणार आहे. असा तुम्ही प्रयोग कधी करून बघितलेला आहे? असा तुम्हाला कधी अनुभव आहे की रात्री झोपताना मी जो विचार करत होतो तोच सकाळी कंटिन्यू झाला? असा तुम्हाला अनुभव आहे का? याच्या आधी असेल तर व्हेरी गुड, आणि नसेल तर तो आज घ्या. नसेल तर तो आज तुम्ही घ्या. हा प्रयोग करून बघायचा की रात्री झोपायला जातो त्यावेळेस माझ्या मेंदूमध्ये जो विचार असतो तोच सकाळी उठल्यावर सुरू होतो. आणि तुम्हाला सांगू, मोठं रहस्य सांगतोय, मृत्यू म्हणजे एक प्रकारची झोपच आहे. मृत्यू म्हणजे एक प्रकारची झोपच आहे. ज्यावेळेस तुम्ही हे शरीर पूर्ण करून सोडतात त्यावेळेस शेवटच्या क्षणाला तुमचा जो विचार असतो तोच पुढे कंटिन्यू होतो. विषय समजला का तुम्हाला? विषय समजला? अगदी तसंच आहे. मृत्यू म्हणजे एक छोटासा अंतराळ आहे. आपण झोपतो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि त्या शेवटच्या क्षणाला तुमच्या मनात जर भगवंताचं प्रेम असेल, भगवंताचं नाम असेल, भगवंताचं स्मरण असेल, तर पुढचा जन्म तुम्हाला ज्यावेळेस मिळतो ना त्यावेळेस तुम्हाला कोणी सांगत नाही, ऑटोमॅटिक तुम्ही भगवंताच्या नामस्मरणातच जन्माला येतात आणि पुढे तीच साधना तुमची कंटिन्यू होते. मला काय म्हणायचं समजलं तुम्हाला? मला काय म्हणायचं समजलं? तुम्ही आयुष्यभर पैसा 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 केला, आयुष्यभर फक्त भौतिक गरजा पूर्ण कशा होतील याच्याकरता प्रयत्न केला, नीती आणि अनीतीचा, धर्म आणि अधर्माचा कधी विचारच केला नाही, तर मला तुम्ही सांगा, मृत्यू समयी शेवटच्या क्षणी भगवंताचं नामस्मरण तुमच्या मुखात येईल का? येऊच शकत नाही. येऊच शकत नाही. उलट तुम्ही काय म्हणणार माहिती का? ते माझी तिकडची जी प्रॉपर्टी ना, ती प्रॉपर्टी त्याच्या नावावर कर बरं का, तुला देणार नाही मी. माझी आत्ता सही करून घे, मृत्यूपत्र लिहून ठेवणार. विषय लक्षात येतो तुमच्या? तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही आधी हे सगळं केलेलं असेल. आणि म्हणून पुढचा जन्म मिळूच नये याच्यासाठी हे चैतन्य जीवनशास्त्र आहे. मग पुढचा जन्म मिळूच नये हे किती लोकांना वाटतं? नाही बाबा, मला पुढचा जन्म नकोय. नाही ना, नाही यार, एवढं चांगलं जीवन आहे यार, मस्त पाणीपुरी खावी, वडापाव खावा, सुंदर बायको आहे, 2-4 पोरं आहेत, एवढं मस्त घर मला देवाने दिलेलं आहे, देवाच्या कृपेने मिळालं मला हे, आणि पुढचा जन्म का बरं नको? अरे घे पुढचा जन्म पण घे. तुकाराम महाराज काय म्हणतात? न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे आम्हासी, गुण गाईन आवडीन, हेची सर्व जोडी माझी, हेची सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, नकोच आहे मला तुझी मुक्ती, मला तुझी मुक्ती नकोच आहे. एवढं भारी जीवन आहे, एवढी भारी आवडी आहे, एवढे भारी माझे मुलं आहेत, माध्या, गंगा, भागीरथी, आणि कशाला पाहिजे पुढचा जन्म? कशाला पाहिजे मोक्ष? मोक्ष म्हणजे काय आहे? मोक्ष म्हणजे काय आहे? अरे माझ्यावर प्रेम करणारे माझे आई वडील आहेत, माझ्यावर प्रेम करणारे माझी बायको आहे, माझ्यावर प्रेम करणारे माझे मुलं आहेत, माझी मुलं आज्ञाधारक आहेत, याच्यापेक्षा अजून वेगळा स्वर्ग काय असतो? आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात काय, की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. या संतांची संगती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, आणि जेव्हा संतांची संगती प्राप्त होते तेव्हा आपोआपच सत्संगत्वे निसंगत्वे
निर्मोहत्वे निर्मोहत्वे निश्चलतत्वं जीवन. आणि जर जर तुम्ही मृत्यूच्या समयी, शेवटच्या समयी जर भगवंताचं नामस्मरण तुमच्या ओठावर आलं नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे यह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे कृपया पारे पाहे मुरारी. अरे मी नाही सांगत आहे, शंकराचार्य सांगतायत. काय? भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. अरे मूढा, तू फक्त भगवंताचं नामस्मरण कर, म्हणजे शेवटच्या क्षणाला तुझ्या मनात, तुझ्या जिभेवर फक्त भगवंताचं नाम राहील. आणि मग जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तुझ्या कोणत्याच वासना शिल्लक राहणार नाहीत. फक्त भगवंताचं नामस्मरणच तुझ्या जिभेवर असेल, तुझ्या ओठांवर असेल. आणि बघ काय होतं तुझ्या जीवनात चमत्कार. तुझ्या परलौकिक आयुष्यात, परलौकिक आयुष्यात, म्हणजे ते लौकिक आयुष्य आपलं, हे तर लौकिक आयुष्य आहे, तर तुमच्या परलौकिक आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन घडवण्याचं हे चैतन्य जीवन शास्त्र म्हणजे शास्त्र आहे. दिस इज प्युअर सायन्स. दिस इज प्युअर सायन्स. दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स. हे जे भौतिक जीवन आहे ना, याच्या पलीकडचं हे शास्त्र आहे. आणि आपण याची देही याची डोळा शिकून घेतलं पाहिजे. स्वतःच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, स्वतःच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणा. इतरांच्या जीवनात घडवून आणण्याचा प्रयत्न करू नका. जो जसा आहे तसाच त्याला स्वीकारा. आजचा मेसेज काय आहे? जो जसा आहे तसाच त्याला स्वीकारा. आणि याच्यामुळे, ह्या एका मंत्रामुळे एखाद्याच्या आयुष्यात किती किती चमत्कारिक बदल घडू शकतो आणि एखादा किती समृद्ध आणि समाधानी होऊ शकतो. त्यासाठी मी तुम्हाला एक जुनी गोष्ट सांगतो. राजे रजवाडे ज्यावेळेस होते ना, त्या काळचा हा काळ आहे. एक राजा होता, अतिशय प्रजा दक्ष, अतिशय कर्तृत्ववान आणि एकदम काय म्हणतात त्याला, प्रजेसाठी तन मन धन अर्पण करणारा, प्रजेचा प्रधान सेवक म्हणून कार्य करणारा असा राजा होता. पण दुर्दैवाने काय झालं, लागोपाठ 3 वर्ष पाऊसच पडला नाही. 3-4 वर्ष पाऊस न पडल्यामुळे पूर्ण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. आणि ते जे राज्य होतं ना, त्याचे जे खजिना होता तो सगळा रिकामा झाला. फार म्हणजे अवस्था अशी झाली, लोक भुके मरायला लागलेत आणि पूर्ण अर्थव्यवस्था राज्याची कोलमडून गेली. राजाने मीटिंग भरवली आणि सगळ्या मंत्री वगैरे सगळे समोर बसवलेत. आणि काय करायचं रे बाबा, याच्यातून काय मार्ग काढायचा? पाऊस तर काय पडत नाही, आणि पुढच्या वर्षी जर पाऊस पडला नाही तर आपलं कसं होणार? आणि आपले जे हे आहेत कोण, त्या काळातले भविष्य सांगणारे ज्योतिषी, त्यांचं तर म्हणणं की पुढच्या वर्षी पण पाऊस नाही. मग आपण जगायचं कसं? आपण आपल्याला ते राज्य समृद्ध करायचं होतं. एक मंत्री म्हटला, महाराज हे जंगल सुकून गेलेलं आहे, पण या जंगलाच्या, सुकलेल्या जंगलाच्या पलीकडे एक एक समृद्ध राजवाडा आहे म्हणे, समृद्ध राजवाडा आहे म्हणे. या जंगलाच्या पलीकडे, आपण कधी त्या जंगलाच्या पलीकडे गेलेलो नाहीयेत, पण त्या जंगलाच्या पलीकडे गेलेलो आहे मी एकदाच. आणि तिथं एक समृद्ध राजवाडा आहे. तिथं एकच म्हातारी राहते म्हणे, एकच म्हातारी राहते. आणि ती म्हातारी मात्र एवढी समृद्ध आहे, तिच्या महालामध्ये हिरे माणिक आणि वेगवेगळे रत्न आहेत. जर आपण तिथली समृद्धी, तिथला पैसा अडका सगळा जर आपण आपल्या राज्यात आणू शकलो तर पुढचे 5 वर्ष जरी पाऊस पडला नाही ना म्हणे, तरी आपण आपल्या राज्याला, आपल्या राज्यातली प्रजा भुकी मरणार नाही. राजा म्हटला की अरे आपण दुसऱ्याचं कसं काय आणायचं? म्हातारी म्हणे ती, जाऊन जिंकून आणा. एकटी म्हातारी आहे,
राजाने म्हणले शक्यतो आपण कोणाची मारामारी फायटिंग करत नाहीत म्हणे, आपण तिला जाऊन रिक्वेस्ट करू म्हणे, तिला जाऊन रिक्वेस्ट करू. आणि 10 सैनिक घेतलेत बरोबर आणि राजा गेला. 10 सैनिक आणि ते राजवाडा खरंच बघितला. त्या जंगलाच्या पलीकडे गेल्यानंतर तो सुंदर राजवाडा अगदी सोन्याच्या विटांनी तो राजवाडा सजवलेला होता. सोन्याच्या विटा, वेगवेगळे झुंबर आणि त्या झुंबरांना मोठे मोठे रत्न, हिरे जडवलेले होते. आणि राजाला वाटलं की इथं काय असावं बुवा, कोणीच नाही, पूर्ण महाल खाली, इकडे बघ तिकडे बघ, कोणीच नाही. आता कोणीच नाही, विचारावं तरी कुणाला, विचारावं तरी कुणाला. ठीक आहे म्हणे, राजा म्हणे आता वाट बघण्यात काय अर्थ नाहीये. त्या 10 सैनिकांना सांगितलं, तुम्ही असं जेवढं दिसतंय ना म्हणे, हे भरा सगळं. बरोबर घोडे आणलेले होते, त्या घोड्यांवर लोड करायचं काम चालू केलं सैनिकांनी. सगळं जे काही धन दौलत आणि जे काही हिरे माणिक वगैरे होतं, सगळं ते त्या घोड्यांवर लोड केलं. आणि बरोबर एका बाजूने ती म्हातारी आली. ती म्हातारी म्हणे, राजा अब तेरा तो बजाना पडेगा बाजा, हे क्या चल रहा है? कोण म्हटली? ती म्हातारी. आणि राजाने बघितलं, अरे ही खरंच म्हातारी आहे. राजा पटकन तिच्याजवळ गेला आणि तिला सांगितलं की तुम्ही जे कोणी असाल मला माफ करा, पण मी अमुक अमुक गावचा राजा आहे आणि माझी प्रजा अतिशय दुःखी आहे. कारण तुम्हाला तर माहिती म्हणे गेल्या 3 वर्षापासून काय दुष्काळ चालू आहे आणि माझ्या प्रजेला खायला सुद्धा नाही म्हणे. तर माझ्या प्रजेसाठी मी तुमचं समृद्ध जे काय तुमच्याकडे जी समृद्धी आहे ती मी तिकडे घेऊन जातो, माझ्या प्रजेला खाऊ पिऊ घालतो आणि जर पुढच्या वर्षी पाऊस झाला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचा एक न एक रुपया मी तुम्हाला काय करेन, परत करेन, रिटर्न करेन. म्हातारी म्हणे प्रॉमिस. बघ बरं, तो राजा म्हणे एकदम प्रॉमिस, एकदम गॉड्स प्रॉमिस, एकदम नक्की मी तुमचं एकूण 1 रुपया परत करेल. ठीक आहे म्हणे, जा. पण आजची तारीख लिहून ठेव बरं म्हणे तुझ्या महर्षी पतंजली क्रियारोग रत्नवहीवर. आजची तारीख लिहून ठेव, बरोबर 1 वर्षांनी यायचं. बरोबर प्रॉमिस आहे म्हणे, प्राण जाही पर वचन न जाही, असं राजा म्हटला. आणि राजा निघून गेला, सगळं घेऊन गेला. बरं आता घेऊन गेला तर राजा एकदम प्रजेच्या अंगाने विचार करत असल्यामुळे मस्तपैकी त्याने हे दोघं जे पुल आहेत ना आपले तळेगाव चौकातले ते काढून टाकलेत, भारी पुलं बांधलेत. एकदम मस्त, जिकडे तिकडे समृद्धी, इकडे गार्डन तिकडे गार्डन, जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला प्रजेमध्ये. ट्रॅफिकची समस्या गायब होऊन गेली, बरोबर की नाही. आणि त्याच्या राज्यात काय काय झालं, सुख, समाधान आणि शांती त्या समृद्धीमुळे. आता आता 1 वर्ष झालं, राजाला बरोबर त्याने लिहून ठेवलेलं होतं की अमुक अमुक तारखेला आपण त्या म्हातारेकडून हे सगळं आणलेलं होतं. आता त्याने सगळं परत ते सगळं घेतलं, बरोबर. त्याने परत कमवलेलं होतं ना सगळं, आणि ते घेतलं आणि तो त्या राजवाड्याकडे जायला निघाला. परत बरोबर ते 10 लोक घेतलेत परत जसं तसं, आणि तो सगळंच्या सगळं ती समृद्धी घेऊन त्या म्हातारीकडे गेला. म्हातारी गेटवरच होती, वाट पाहत होती राजाची. अरे राजा, तू तर खरं झालास म्हणे, मला भरोसा नव्हता म्हणे. आजच्या कलियुगात असा कोणी राजा मी बघितला नाही म्हणे की जो इमानदारीने येईल, जो इमानदारीने येईल. पण मी खरंच तुझ्या या कृतीवर खुश झाले म्हणे. बरं 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 ठीक आहे म्हणे, पण तू मला प्रॉमिस केलं होतं म्हणे जेव्हा घेऊन गेला तेव्हा तू माझी एक विश पूर्ण करणार. हो म्हणे, लक्षात आहे माझ्या, याचं व्याज तुला द्यावं लागेल ना. हे इतके दिवस 1 वर्षभर तू माझी समृद्धी वापरली, त्याचं तुला व्याज द्यावं लागेल. म्हणे सांगा म्हणे काय व्याज देऊ. काय नाही म्हणे, मला राणी बनव. अरे मला राणी बनव, तुझी राणी व्हायचंय म्हणे मला. आता ती म्हातारी, राजा एकदम तरुण राजबिंडा. राजा म्हटला माझी राणी व्हायचंय, हो म्हणे. असंही माझ्या समृद्धीवरच तुझं राज्य चाललेलं आहे, माझ्या समृद्धीमुळे तुझं राज्य एवढं बनलेलं आहे. एवढे फुलं बिलं बांधले तू, एवढे गार्डन बांधले, हे कोणाच्या पैशावर, माझ्याच पैशावर केलंय ना. मग मला राणी बनवायला तुला काय हरकत आहे. राजा म्हटला ठीक आहे म्हणे, अग्रीड, काय अडचण नाही. पण तुला सांगू का म्हणे, माझ्याकडे एक जादू आहे म्हणे, माझ्याकडे जादू आहे. हे सगळे जी संपत्ती निर्माण केली ना म्हणे, मी जादूने निर्माण केलेले म्हणे. राजा म्हटलं काय जादू आहे. म्हणे मी 12 तास एक सुंदर स्त्री होऊ शकते. कळलं की नाही.
मी 12 तास एक सुंदर स्त्री होऊ शकते आणि 12 तास माझं हे जे रूप आहे हे असंच राहू शकतं. राणी तर मी तुझी बनणारच. आता तू मला हे सांग की तुला हे सुंदर रूप दिवसा पाहिजे का रात्रीचं पाहिजे? दिवसा पाहिजे की रात्रीचं पाहिजे? राजाने काय उत्तर दिलं असेल व्यंकटेश? उत्तर काय दिले राजाने? सुचत नाही? ओके, तुला काय वाटतं काय उत्तर दिलं असेल राजा? अक्षय, दिवसभर सुंदर राहा, रात्री म्हातारी झाली तरी चालेल. ओके, वर्मा सर तुम्हाला काय वाटतं? मला उलट काय वाटतं? दिवसा ती म्हातारी राहील, रात्री सुंदर राहील असं. रात्री सुंदर राहील आणि दिवसा म्हातारी राहील. म्हातारी राहील. तुला तुला काय वाटतं? दिवसा सुंदर स्त्री राहील. दिवसा सुंदर स्त्री लोकांना दाखवण्यासाठी, रात्री म्हातारी असली तरी चालते. बरं बरं. व्यंकटेश, तुझा काय विचार वेगळा आहे का यांच्यापेक्षा? नाही हो सर. काही कळलं नाही? कळलं मला. हा, सांगतो नाही. सांगता नाही ना. अरे आजची स्टोरी, आजचा विचार कुठून सुरुवात झाला होता? जशी आहे बदलू नका. मग तुला जे पटेल तशी राहा. कोणते 12 तास तू चूज कर. तुला ज्या दिवशी वाटेल की हे 12 तास मला म्हातारी राहायचंय, म्हातारी राहा. तुला जर वाटलं की या 12 तासात मला सुंदर स्त्री राहायचंय, तुला जसं वाटेल तसं राहा. हे उत्तर राजाने दिलं. राजा जिंकला आणि ती 24 तासाकरता सुंदर स्त्री झाली. विषय समजतोय का तुम्हाला? असो, श्री गुरुदेव दत्त. याच्यातून टेक होम मेसेज काय आहे की कुणालाही बदलायला जाऊ नका. लेट गो. जो जसा आहे तसा त्याला स्वीकारा. दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी. श्री गुरुदेव दत्त. झालं.